नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता आकाशने भूमीला आराम करायला सांगितलेलं असतं, कारण ती प्रेग्नेंट असते. त्यामुळे त्याने आता तिला दगदग कमी करायला सांगितलेली असते आणि जास्तीत जास्त आराम करायला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच इथे भूमी आपल्या रूममध्ये बसून आराम करत असते. आकाश तिथे तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो आणि भूमीला विचारत असतो, "भूमी, तू काय करतेस?" तेव्हा भूमी म्हणते, "काही नाही. आता तू मला आराम करायला सांगितलं आहेस, मग आता काहीतरी करायला नको का?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "नाही, तरी पण काय बघत होतीस?" तेव्हा भूमी म्हणते, "आता मी प्रेग्नेंट आहे असं कळलं आहे ना, मग मला विचार आला की प्रेग्नेंट असल्यानंतर आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते बघायला नको का? ते मी मोबाईलवरती बघत होते." तेव्हा आकाश म्हणतो, "ते सगळं तुला बघायची अजिबात गरज नाही आहे. मी सगळं काही वाचलं आहे आणि माझ्या लक्षात आहे की तुझी कशी काळजी घ्यायची आहे." तेव्हा भूमी म्हणते, "अच्छा, म्हणजे तुला सगळं माहिती आहे का?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "हो, मला सगळं काही माहिती आहे." तेव्हा इथे भूमी म्हणते, "काही खोटं बोलू नकोस, कळलं ना? मला माहिती आहे तू काही चेक वगैरे केलेलं नाही आहेस." तेव्हा इथे आता आकाश भूमीला म्हणत असतो की मला माहिती आहे, जेव्हा प्रेग्नंट आहेत हे डॉक्टर सांगतात ना, तेव्हा एक गोळी देतात. त्याच्यानंतरला एक विटॅमिनची सुद्धा गोळी देतात. अशा आता गोळ्यांची तो नावं सांगतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, "हो का?" तेव्हा आकाश म्हणतो, "पण ह्या गोळ्या आहेत ना, आपल्याला जरी माहिती असतील की प्रेग्नंट असल्यानंतर घेतात, तरीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी घ्यायची नाही. त्यांच्या सल्ल्यानेच गोळी घ्यायची. अजून काय हवं असेल तर विचार बरं." तेव्हा इथे भूमी म्हणते, "अच्छा, म्हणजे आता बाळाच्या बाबाने अभ्याससुद्धा सुरू केलेला आहे. सगळं काही माहिती आहे तुला आकाश." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, अरे किती काळजी घेशील माझी? एवढं परफेक्ट नको होस. मलासुद्धा थोडी काळजी घेऊ दे ना माझी." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "असं काय नाही आहे. मी काळजी घेतली काय, तू काळजी घेतलीस काय? एकच आहे की नाही?" तेव्हा "तू एकटी प्रेग्नेंट नाही आहेस भूमी, तर आपण दोघेही प्रेग्नेंट आहोत. बरोबर की नाही? वी आर प्रेग्नेंट. त्याच्यामुळे मी सुद्धा तुझी तेवढीच काळजी घेणार, जेवढी तू स्वतःची घेणार आहेस." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "बरं चल भूमी, आता हा दुधाचा ग्लास घे आणि सगळं दूध संपवून टाक." तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, हे बघ तुला चांगलंच माहिती आहे मला दूध नाही आवडत. खरंच मला दूध नको आहे प्यायला." तेव्हा आकाश म्हणतो, "दूध नाही आवडत म्हणजे? हे बघ एक काम कर, डोळे बंद कर आणि मग दूध पी." तेव्हा इथे भूमी म्हणते, "डोळे बंद करून दूध पिऊ? अरे मला रंग आवडतो दुधाचा, मला चव नाही आवडत. मग काय करू आता?" तेव्हा आकाश म्हणतो, "मग नाक बंद कर आणि पी." तेव्हा इथे भूमी म्हणत असते की नाकाचा आणि दुधाच्या चवीचा काय संबंध आहे? मला खरंच नको, मला उलटी येते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "असं काही नाही आहे, अजिबात असं करायचं नाही. दूध प्यावंच लागेल, कारण तुला आता स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ना, कारण बाळाच्या आईने स्ट्रॉंग असणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी दूध पिणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. दुधाचा ग्लास घे आणि पिऊन टाक." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, खरंच नको रे मला, खरंच नको. कशी चव लागते ती." तेव्हा आकाश आता स्वतः त्यातला एक घोट पितो. तो एक सिप घेतो आणि म्हणतो, "भूमी, आता बघ माझ्या प्रेमाची चव या दुधाच्या ग्लासमध्ये उतरली. आता तर तुला प्यावंच लागेल." तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, बोलण्यात खूपच जास्त हुशार झाला आहेस तू आणि खूप फिल्मीसुद्धा झाला आहेस. हे काय मूव्हीसारखं बोलतो आहेस?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "बरं चल, आता पिऊन टाक ना भूमी." भूमी आता दूध इथे प्यायला सुरुवात करते. तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, तू किती काळजी घेतो आहेस माझी. अरे काहीच कसं काम करू देत नाही आहेस तू मला. काहीतरी करू दे ना." तेव्हा आकाश म्हणतो, "अजिबात नाही. भूमी, कसं आहे ना, मला माझ्या आईवडिलांचं प्रेम पुरेसं नाही मिळालं. म्हणून मला माझ्या बाळाला आई-वडिलांचं दोघांचंही प्रेम देणं गरजेचं वाटते. तू तर आहेसच आईची कर्तव्य पार पाडायला, पण मी पण बाबा आहे ना, मलासुद्धा माझी कर्तव्य पार पडायला नकोत का?" तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "भूमी, मी सुद्धा तुझी अगदी व्यवस्थित काळजी घेणार आहे. तू व्यवस्थित खायचं, प्यायचं आणि वेळेवरती झोपायचं." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, मला असं वाटते की तुला तुझ्या आईवडिलांचं प्रेम नाही मिळालं ना, पण ते तुला मिळेल. का सांगू का? कारण मला असं वाटते तुझे आई-वडीलच आपल्या पोटी जन्म घेणार आहेत आणि मग ते तुझ्यावरती तेवढंच प्रेम करतील. तुला काय वाटतं आकाश?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "हो ना, मग आता जर माझे आई-वडील तुझ्या पोटी म्हणजे आपल्या पोटी जन्म घेणार आहेत, मग आता तुला अजून स्वतःची काळजी घ्यायला नको का?" तेवढ्यातच तिथे अथर्व येतो. अथर्व खूपच जास्त टेन्शनमध्ये वाटतो, घाबरलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, "काय रे अथर्व, काय झालं? तू एवढा घाबरलेस का?" तेव्हा अथर्व म्हणतो, "काय झालं, कसं झालं? मी आता काही इथे तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही आहे. तुम्ही दोघेही माझ्याबरोबर चला आणि खाली येऊन बघा नेमकं काय चाललं आहे ते."
तेव्हा भूमी आणि आकाश दोघेही आता जरा टेन्शनमध्ये येतात. तेव्हा अथर्व म्हणतो, चला ना, तुम्ही खाली आल्यानंतरच तुम्हाला कळेल, बघा कोण आलंय ते आणि काय अवस्था करून ठेवली घराची. आकाश चल ना, भूमीताई तू सुद्धा चल, असं इथे आता अथर्व म्हणतो. त्याच्या मागोमाग आता अथर्व, आकाश, भूमी तिघेही खाली येतात. पूर्ण घरामध्ये धूर झालेला असतो. आकाश म्हणतो, अथर्व, अरे कुठे आग लागली आहे का? तेव्हा अथर्व म्हणतो, नाही रे, बाहेर तर चल, बघ त्या लोकांनी काय केले. तेव्हा इथे आता गोखले गुरुजी यांचे शिष्य तिथे आलेले असतात आणि त्यांनी इथे हवनसुद्धा केलेला असतो आणि सगळा धूर करून ठेवलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आजी हे सगळं काय चाललं आहे आणि कोण आहे इथे? तेव्हा इथे आता केशव म्हणत असतात की आम्ही गोखले गुरुजी यांचे शिष्य. गोखले गुरुजी इथे कामानिमित्त बाहेर गेलेत ना, तेव्हा त्यांनी मला इथे जायला सांगितलं, तुमच्या इथे यायला सांगितलं आणि मला इथे हवन करायला सांगितलेलं आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की आपले गोखले गुरुजी आहेत ना, त्यांनीच त्यांच्या शिष्याला इथे पाठवले आणि ते इथे पूजा करण्यासाठी आलेत. तेव्हा इथे भूमीला आश्चर्य वाटतं की अचानक गोखले गुरुजींनी इथे यांना का बरं पाठवलं असेल, त्याची कल्पनासुद्धा काही दिलेली नाही आहे. आजी म्हणतात की गोखले गुरुजी यांच्याबरोबर माझं बोलणं झालं होतं. त्यानंतर इथे रागिनी म्हणत असते, पण गुरुजी तुम्ही जेव्हापासून इथे आलेत तेव्हापासून तुम्ही इथे हा उगम करून ठेवला आहे आणि त्याचबरोबर हा असा दूर करून ठेवला आहे, पण नक्की काम काय आहे? तुम्हाला काय करण्यासाठी इथे पाठवलं आहे? तुम्ही कारण तर आम्हाला सांगितलंच नाही. तेव्हा इथे आजीसुद्धा म्हणत असतात की हो, बरोबर बोलते रागिनी, म्हणजे गोखले गुरुजींनी तुम्हाला इथे पाठवलं आहे, पण त्यामागचं कारण काय? तुम्ही इथे कशाला आलात? तेव्हा इथे केशव गुरुजी म्हणत असतात की आजी, तुमच्या घरामध्ये बाळाची चाहूल लागलेली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बापरे, म्हणजे गोखले गुरुजींना ही सुद्धा चाहूल लागली का की इथे महाजनांच्या घरामध्ये आता बाळाचा जन्म होणार आहे? तेव्हा इथे केशव गुरुजी म्हणतात की हो, गुरुजींनीच मला इथे आता हा महायज्ञ करण्यासाठी पाठवलं होतं, कारण इथे होणाऱ्या बाळाच्या आईला आता काळजी घ्यायची आहे, कारण बाळावरती संकट येऊ शकतं. या 5 महिन्यामध्ये बाळावरती संकट येऊ शकतं, म्हणूनच आता मी इथे हा हवन केलं आहे. तेव्हा इथे तुम्हाला आता काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, गुरुजी तुम्ही मगाशी म्हणालात की बाळाची चाहूल तुम्हाला लागली, त्याच्यामुळे गोखळे गुरुजीने तुम्हाला इथे पाठवले, पण कशासाठी? असं नेमकं काय घडणार आहे? तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, बाळ जन्माला येणार आहे, पण आता थोडा धोका आहे, म्हणून इथे मला बोलावलं होतं. मी पूजा वगैरे केली, आता काळजी करण्यासारखं काय नाही आहे आणि तुम्ही बाळाची आई आहात ना? तेव्हा भूमी म्हणते हो. तेव्हा इथे आता केशव गुरुजी उठतात आणि म्हणतात की हे बघा, मी तुमच्या हातामध्ये आता सुरक्षा कवचासाठी हा दोरासुद्धा बांधून ठेवतो आहे. हा तर मदत करेलच, पण तुम्हालासुद्धा आता बाळाची काळजी अगदी व्यवस्थितरित्या घ्यायची आहे, नाहीतर त्याच्यावरती संकट येऊ शकतं. तेव्हा गुरुजींनी आता इथे अगदी छान पद्धतीने भूमीच्या हातामध्ये दोरा वगैरे बांधून ठेवलेला असतो, सुरक्षा कवच म्हणून. तेव्हा इथे आकाशलासुद्धा टेन्शन तर असतंच की नेमकं असं का घडतंय? बाळ येणार आहे ही चाहूल लागल्या लागल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आता लगेच ही भीती. तेव्हा इथे गोखले गुरुजी म्हणतात की आता तुम्हाला बाळाची खूप जास्त काळजी घ्यायची आहे. पूजा तर झालेली आहे, पुढचं जे काही असेल ते मी तुम्हाला सांगत राहीन. तेव्हा इथे गुरुजी आता म्हणतात की मला इथे गोखले गुरुजीने पाठवलं, कारण त्यांना चाहूल लागली होती की नक्कीच इथे म्हणजे तुम्ही बाळाला जन्म देणार आहात, तुम्ही इथे जन्मदाता होणार आहात, पण तरीसुद्धा बाळाला धोका आहे हे कळल्यानंतर तुम्ही खूप जास्त आता काळजीत पडाल, टेन्शनमध्ये याल. ते टेन्शन तुम्ही घेऊ नका. मी आता इथे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे यज्ञसुद्धा केलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या हातामध्ये सुरक्षा कवचसुद्धा बांधलेला आहे. अधूनमधून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, जर काही जाणून घ्यायचं असेल तर गोखले गुरुजी आहेतच, पण जर मलाही फोन केला तरीसुद्धा ते नसताना मी तुम्हाला माहिती देऊ शकतो, कारण मी त्यांचा शिष्यच आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, हे काय घडलं गाई, म्हणजे बघ ना, बाळ जन्माला येणार म्हणून आपण किती आनंद होतो आणि लगेच हे आले इथे आणि आपल्याला भीतीच दिली गं. पण आता भूमीच्या बाळाला कुणापासून धोका असणार आहे? आपल्या घरासारखी सिक्युअर जागा तर दुसरी कुठलीच नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, अरे मला खरंच खूप भीती वाटते, काही अघटित तर घडणार नाही आहे ना आपल्या बाळाबरोबर? आकाश म्हणतो, नाही गं, असा नको विचार करू तू. आपल्या बाळाबरोबर का बरं अघटित काही घडेल?
आणि आता सांगितलं ना गुरुजींनी, त्यांनी तुझ्या हातामध्ये हा दोरासुद्धा बांधला आहे, त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, तरीसुद्धा मला खूप जास्त भीती वाटते रे. कारण का, बाळ अजून जन्मालासुद्धा आलेलं नाही आहे, ते अजून माझ्या पोटातच आहे, तर त्याला संकट उडवलेलं आहे. तेव्हा इथे आता देवी समोर भूमी येऊन उभी राहते. भूमी म्हणत असते की देवी आई, आत्तापर्यंत तू माझं सगळं काय ऐकलेस, प्रत्येक संकट दूर केलेस, पण आता प्रश्न माझ्या बाळाचा आहे. माझ्या बाळावरती संकट येऊ पाहते, पण असं होऊ देऊ नको. जे काही संकट असेल ते आधीच दूर कर, जे काही विघ्न असेल ते दूर कर. तेव्हा इथे भूमीला आठवतं की इथे रागिणीने सुद्धा तिला धक्का देण्याचा प्रयत्न केला होताच. कारण इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं हे आपलं घर आहे, याच्यापेक्षा सिक्युअर जागा तुला दुसरी कुठली माहिती आहे का? आणि इथे काळजी घेण्यासाठी बरीचशी लोकं तुझ्या आजूबाजूला असणार आहेत, त्याच्यामुळे तू काळजी करू नको आणि इथे आनंदाने राहा. तेव्हा इथे आता आकाशसुद्धा म्हणत असतो की आई योगेश्वरी, माझ्या भूमीवरती आणि बाळावरती तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. भूमी अगं देवी आहे ना आपल्या पाठीशी, काही चुकीचं घडणार नाही आहे, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि मी तर आहेच ना बाळाचा बाबा, मी लक्ष ठेवेन तुझ्यावरती, आणि तू तर एकदम सक्षम आई आहेस, तू तुझ्या बाळावरती कुठलेही संकट येऊ देणार आहेस का? जेव्हा इथे गुरुजी म्हणतात की इथे बाळ येण्याची चाहूल गोखळे गुरुजींना तिथे लागली आणि त्यांनीच मला इथे यज्ञ करण्यासाठी पाठवलेलं आहे, हे जेव्हा भूमीला कळतं आणि ते सांगतात बाळावरती संकट येणार आहे, तेव्हा भूमी खूप घाबरते आणि आपल्या बाळावरती कुठलेही संकट येऊ नये म्हणून ती आता देवीचा आशीर्वाद घेत असते. तरी ते रागिनी खूप जोरजोरात हसायला लागते. रागिनी म्हणत असते की बघितलंस ना तू पौर्णिमा, अगं मला तू पाठवत होतीस ना मठामध्ये ध्यानाला बसण्यासाठी, जा आता त्या भूमीला पाठव जा. आता बघ तिची काय अवस्था करून ठेवली. बाळ येणार आहे ही चाहूल लागल्या सगळेजण खूपच जास्त खुश झाले होते ना, पण आता एका क्षणात त्या भूमीचा आनंद आता भीतीमध्ये कसा बदलतो ना ते बघच तू. तिला आता गोखले गुरुजींच्या शिष्याने सांगितले की बाळावरती संकट येऊ पाहते, 5 महिने बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे भूमी आता खूप जास्त घाबरली आणि आता ती अशी काहीतरी चूक करून बसेल ना, त्याच्यामुळे बाळ तिच्यापासून दूर होईल आणि मग तिच्यामध्ये आणि आकाशमध्ये आता कायमचा दुरावा येईल, बरोबर की नाही? आणि तेच तर हवं आहे ना मला. त्यानंतरला इथे आता पौर्णिमा म्हणत असते, पण आई ते केशव गुरुजी गोखले गुरुजी यांचे शिष्य त्यांनी कसं मान्य केलं तुमच्याबरोबर इथे पैसे घेऊन काम करायला? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की पैसा सगळं काही करू शकतो. आता गोखले गुरुजी मला विकत घेता येत नाही, कारण ते खूपच जास्त तत्वनिष्ठ माणूस आहेत, पण त्यांचे बाकीचे शिष्य माझ्या उपयोगाला पडतातच ना, पैसे दिले की काम झालंच म्हणून समज. तेव्हा इथे रागिनी म्हणते, थांब पौर्णिमा थांब, आता बघ मी काय करते. तेव्हा इथे केशव गुरुजींना आता फोन केलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, केशव मस्त ॲक्टिंग केलीस तू, तुझे पैसे तुला पोचले ना? तर इथे केशव म्हणतो, हो अभिदादा इथे पैसे घेऊनच आले होते, त्यांनी पैसे दिलेत मला. आणि रागिनी मॅडम, अहो पैशांसाठी अशी कामं करावी लागतात, नाहीतर लक्ष्मी कशी घरामध्ये येईल ना. बरं झालं, यापुढेही जर काही काम असेल ना तर मला नक्की सांगा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगदी बरोबर, जर काही काम असेल तर मी नक्कीच सांगेन ना, कारण इथे काम करण्यासाठी लोकांची गरज तर लागतेच. अभिने पैसे दिले ना, बरं झालं, यापुढे पण जर मदत लागली तर करायची. त्यानंतर अभि आता हातामध्ये बंदूक घेऊन उभा असतो. त्यानंतरला जेव्हा भूमी आणि आकाश दोघंजणं क्लिनिकमध्ये जायला निघतात, तेवढ्यातच तिथे अभि त्या बंदुकीमध्ये, आता ती खेळण्यातली बंदूक असते आणि तिने तो नेम धरतो घड्याळावरती आणि घड्याळाची काच फोडतो, जेणेकरून भूमीला असं वाटावं की हा चुकीचा संकेत आहे, आता बाहेर जायला नको. तेव्हा इथे भूमी खूप घाबरते आणि म्हणते, आकाश ते बघ, अरे घड्याळाची काच फुटली, चांगलं नसतं, ते अशुभ असतं. तेव्हा आजी रागिनी सगळेजणच तिथे येतात आणि म्हणतात, काय काय झालं तरी काय? तेव्हा भूमी म्हणते, आजी बघा ना, अहो घड्याळाची काच कशी काय फुटली, आम्ही दोघंजणं आता बाहेरच जात होतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई मला असं वाटतंय ना काहीतरी अपशकुन घडणार आहे, म्हणजे घड्याळाची ही अचानक काच फुटणं हे काही शुभ मानलं जात नाही, हे तर अशुभच आहे ना. आता काय घडणार आहे काय माहिती. एकतर ते गुरुजी इथे आले होते, ते भाकीत करून काय गेलेत माहिती आहे ना, खरोखर इथे बाळावरती काही संकट तर येणार नाही ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, हे पौर्णिमा गप्प बस, उगाच काहीही तिच्या मनामध्ये भरू नकोस, असं काही होणार नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, पौर्णिमा
नको ते तिच्या मनामध्ये भीती भरू नकोस. हे बघ भूमी, काही चुकीचं घडणार नाही आहे. आणि तू आहेस ना बाळाची आई, काळजी घ्यायला बाळाची. आणि त्याचे बाबा पण तुझ्याबरोबर येत आहेत. तुम्ही दोघंजणं क्लिनिकला जाणार होतात ना चेकअप करायला. जा बरं, आधी जा आणि क्लिनिकमधून चेक करून या, चांगली माहिती घेऊन या. तेव्हा इथे रागिनी आता फोर्स करत असते की भूमी, आकाश तुम्ही दोघंजणं क्लिनिकमध्ये जा. तेव्हा इथे आता भूमी मनामध्ये म्हणत असते की या मुद्दामून आम्हाला फोर्स करून जायला सांगतायत, म्हणजे नक्कीच यांच्या मनामध्ये काहीतरी चालू असेल. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनात म्हणते की भूमीला मी आता जा जा म्हणते तर ती उलटाच विचार करेल. तिला असं वाटेल की मी हिला मुद्दामून जायला सांगते आणि ती जाणारच नाही. तेव्हा इथे आजी म्हणतात, आकाश भूमी, अरे नका काळजी करू, जा बरं तुम्ही चेकअप करून या, काही होणार नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी खूपच जास्त घाबरलेली असते. भूमी म्हणत असते, आकाश नको ना, आजी प्लीज नको आज, आकाश प्लीज नको, मला खूप जास्त भीती वाटते, मला कसं तरी वाटतं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आपण नको जाऊया, आपण नंतर कधीतरी जाऊ. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनीने भूमीसाठी जेवण तयार केलेलं असतं. तेव्हा इथे भूमी खिडकीतून सगळं काही बघत असते. रागिनी म्हणत असते की चला, बाळाच्या आईचं हे शेवटचं जेवण. तेव्हा भूमीने तिला त्याच्यामध्ये विष टाकताना बघितलं होतं. त्याच्यानंतर आकाश जेव्हा भूमीला भरवत असतो तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश नको मला जेवायला, या बाईवरती माझा अजिबात विश्वास नाही. अरे तिने काय केलं माहिती आहे का, हे जेवणातसुद्धा विष कालवले, विष, काय करायचं आता. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं हे काय बोलतेस तू, आई असं का करेल, आई तुझी किती काळजी घेते आणि तू आईवरती अविश्वास दाखवतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, आई आणि तुझी माझी काळजी घेते का, अजिबात नाही, यांना माझ्या बाळाला मारायचं आहे, तो हवं तर त्यांना जेवायला दे ना, घ्या हो तुम्ही खा सगळं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तुझा आईवरती विश्वास नाही आहे का. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मग एवढंच असेल ना तरी सगळं जेवण तुम्ही संपवून दाखवा, जर याच्यामध्ये तुम्ही विष नाही टाकले तर. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आई खा बरं तू, तिच्यासाठी नाही माझ्यासाठी खा.